बघायचं आहे। सुरुवातीला बातमी राज ठाकरेंची। राज ठाकरेंनी मुंबईतील 36 विभाग प्रमुखांशी चर्चा केली आहे। उद्याचा तिरंगा मोर्चा हा शांततेत झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना। मोर्चाच्या स्वरूप द्यायला आला पाहिजे, अदरवाइज ज्या पद्धतीची गर्दी काल मी पाहिली आहे तर मध्ये मध्ये जर लोक आली तर ते मोर्चाचं स्वरूप नीट राहणार नाही आणि आपल्याला सगळं शांततापूर्ण करायचं आहे। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो, म्हणजे आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि ही सगळी येणारी जी तरुण मंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर विशेष करून उत्तर दिशेला सगळ्यांनी थांबायचंय, जिकडे कॅफे कॉफी डे किंवा बरिस्ता आहे, म्हणजे माहीमच्या दिशेने स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरती थांबायचंय। मोर्चा तिथून सुरू होणार आहे। मोर्चाला परवानगी दिली आहे का? असं आहे, मोर्चा हा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। मोर्चा हा होणार, शांततेने तो होणार आणि अभूतपूर्व प्रचंड मोठा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। पवारांना फोन केलाय असं कळतंय की त्यांना देखील आमंत्रण दिलंय का? नाही, मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही। नक्कीच सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली, त्यानंतर ते नाराज झाले। एक त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की जर मला डील करायची असती तर मी एवढ्या दिवस उपोषण केलं नसतं आणि माझ्या परिवाराला आणि मला खूप काही सोसावं लागलं। ते नाराजी व्यक्त केली, कसं पाहता? आता कल्पना नाही की अनेक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या येत असतात, पण आत्ताची आमची जी इथली भूमिका आहे ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचा पक्ष आणि आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उद्याचा मोर्चा यशस्वी कसा होईल त्याबद्दल आता आमची चर्चा झाली आणि आता त्यापुरतच मी सांगू शकतो की त्या मोर्चाच्या तयारीसाठी आता आम्ही इथून चाललेलो आहोत। पंतप्रधानांनी 2 व्हिडिओ पोस्ट केले, मात्र कारवाई संदर्भात ते काहीच भाष्य करत नाही, म्हणूनच ह्या तरुणाईचं समाधान झालेलं नाहीये एवढं मी सांगू शकतो। त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेत, पण यांची जी प्रमुख मागणी आहे ती अजून मान्य न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बघितल्यानंतर किंवा ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यानंतर ते समाधानी नाहीये तेवढं मी सांगू शकतो। तिरंगा मोर्चामध्ये पालकांशी देखील संवाद साधावा असं देखील सूचना देण्यात आल्या, कारण की ह्यामध्ये विद्यार्थीसह पालक देखील सामील आहेत। स्वाभाविक आहे, कारण सगळ्यांना दिल्लीच्या ज्या काही घटनाक्रम तो झाला आणि जे सगळ्यांनी बघितलं टीव्हीवरती आणि त्या इन्स्टावर असेल किंवा काय, ते बघून बऱ्याच पालकांना काळजी वाटते आपल्या पाल्यांची की उद्या हे शिकतायत, यांच्या बाबतीत जर असं घडलं तर काय। त्यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत आणि त्यांना ते अजिबात आवडलेलं नाहीये। त्यामुळे तेही उद्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये निषेध नोंदवण्यासाठी सामील होतील। तिरंगा मार्च ज्या प्रकारे यशस्वी झाला, मोठी तरुणाई जमा झाली, प्रचंड गर्दी झाली होती, एकत्रित उत्साह होता तरुणाईमध्ये, राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती? अर्थातच चांगली प्रतिक्रिया होती, पण तरी सुद्धा अजूनही सरकार ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या अजून मान्य करत नाहीये, हे दुर्दैवी आहे। धन्यवाद। तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, काय म्हणायचं? त्या ट्विटमध्ये मी म्हटलंय, मला म्हणायचं होतं की रोज अर्ध्या रात्री उठून वर्टिकल व्हिडिओ टाकून जी नाटकं चालू आहेत या नाटकांचा काही उपयोग होणार नाही। ही नाटकं बस करा आता। तुमची नाटकंही बघितली आणि तुमच्या नाटकातले व्हिडिओ पण बघितलेत। आता लोकांना त्याचा कंटाळा आलाय। आम्हाला हवाय आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा। रोज म्हणायचे धर्माला वाचवा, धर्माला वाचवा, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणतायत। मला तर वाटतं हे आता बंद करावं। लोक प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय ऐकणार नाहीत आणि जास्ती उशीर केला तर प्रधानांवरनं पंतप्रधानांवर जायला कमी करणार नाही। या आधी बघितलं, अभिजित दिपके हे आजारी पडले तरी आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहेत, उपचार घेतलं जात नाही असं देखील म्हटलं नाही। मला असं वाटतं त्यांनी उपचार घेतले पाहिजेत। शेवट त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। संदीप, तुम्हाला असं वाटतं का काही उद्याच्या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक? नाही, आमची टीम आहे, जसं मगाशी सरदेसाई साहेबांनी सांगितलं, आम्ही आमची एक टीम केली आहे आणि ती टीम आम्ही सकाळी पोलिसांच्या बरोबर कॉर्डिनेशन पण करणार आहे। जिथे कुठे आम्हाला वाटलं काही चुकीचे एखादे एलिमेंट घुसलेला आहे तर त्याचा काय बंदोबस्त करायचा तो आम्ही पोलिसांच्या मदतीने करू। ठाकरेंनी सांगितले कोणी घुसखोरी करणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, कोणून करू। म्हणूनच त्याची टीम बनवलेली आहे स्पेशल आणि त्याची काळजी घेऊ आम्ही। मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनामध्ये हौसे दिसत आहेत आणि राजकीय पोळी सगळे आहेत पण भाड्या के टट्टू नाही आहेत। धन्यवाद।